क्रिसमस जवळ आला आहे, त्यामुळे सगळ्यांचाच केक खाण्याचा मूड तयार झालेला आहे। वेगवेगळ्या केकच्या रेसिपीजही ट्राय केल्या जातात, पण जे नवशिके आहे, जे कधी केक बनवत नाही, त्यांना खूप अवघड वाटतं, तामझाम वाटतं। तर आजची ही रेसिपी खास तुमच्यासाठी अगदी सहज, सोपा, अगदी 10 मिनिटात बनवून तयार होणारा, घरातील अवेलेबल साहित्यात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पौष्टिक असा, म्हणजे गव्हाच्या पिठापासून आज आपण हा केक बनवणार आहोत। फक्त क्रिसमससाठीच काय, आपण हा कधीही बनवून खाऊ शकतो। नमस्कार, मी पूजाज मॅजिक किचनमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं गोड, खमंग आणि खुसखुशीत स्वागत। तर आज आपण बघणार अगदी 10 मिनिटात बनवून तयार होणारा गव्हाच्या पिठाचा चॉकलेट केक, अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी। हा केक बनवण्यासाठी इथे मी एक मोठ्या बाउलमध्ये या कपच्या मेजरमेंटने पाऊण कप इतकं दूध घेतलं आहे। जर तुमच्याकडे कपचे मेजरमेंट्स नसतील तर घरातील आपली जी भाजीची वाटी असते मोठी, तिने घेतलं, मेजर केलं तरी देखील चालेल। सर्व साहित्य त्यानेच मेजर करायचं। आता त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी इतकं फ्रेश दही घेतलेलं आहे। दही खूप आंबट नसावं। आणि इथे मी हे मेजरिंग स्पून घेतले आहे, टेबल स्पून आणि टीस्पून। आणि हे जरी तुमच्याकडे नसतील तर आपला घरच्या रोजच्या वापरातला जो मोठा चमचा असतो तो टेबल स्पून, आणि पोहे खाण्याचा छोटा चमचा असतो तो टीस्पून, आणि हा सगळ्यात छोटा म्हणजे आपला जो छोटा चमचा आहे पोहे खाण्याचा, त्याच्या अर्धा चमचा घ्यायचा आहे। तर अर्धा चमचा इथे मी व्हिनेगर घेतला आहे, म्हणजे हाफ टीस्पून इतकं व्हिनेगर घ्यायचं। आणि 2 टेबलस्पून म्हणजे 2 मोठे चमचे इतकं तेल टाकून घ्यायचं आहे। तेलाऐवजी तुम्ही बटर किंवा तूप देखील वापरू शकता, पण आपण आज साध्या आणि सोप्या पद्धतीने बघत आहोत। तर आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तेल आणि दूध, दही सर्व मिक्स झालं पाहिजे। आणि आता यावरती एक चाळणी ठेवून जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहे ते चाळून घ्यायचे आहे। तर इथे मी 1 वाटी किंवा 1 कप इतका गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, आणि त्याच वाटीने अर्धी वाटी इतकी साखर घेतली आहे। पिठी साखर घेतली आहे, तुम्ही साखर दळून घेतली तरी देखील चालेल। आणि मोठ्या चमच्याने किंवा 2 टेबलस्पून इतकी कोको पावडर टाकून घेतली आहे। आता यामध्ये चांगल्या क्वालिटीचं बेकिंग पावडर वापरायचं आहे। 1 टीस्पून इतकं घेतलं आहे, म्हणजे पोहे खाण्याचा 1 चमचा इतकं बेकिंग पावडर टाकून घेतलं आहे। आणि याच चमच्याने अर्धा किंवा हाफ टीस्पून इतका बेकिंग सोडा, जो आपण भजी करण्यासाठी वापरतो, तो टाकून घ्यायचा आहे। आणि अगदी चिमूटभर इतकं मीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या केकला छान फ्लेवर येईल, चव येईल। आणि हे सर्व चाळून घ्यायचं आहे। आता हे सगळं व्यवस्थित चाळून झालं आहे, म्हणजे यामध्ये कुठल्याही गुठळ्या किंवा लम्प्स राहणार नाही। आणि चमच्याच्या साहाय्याने हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता जसे बाकीच्या प्रोफेशनल केकला जसं कट अँड फोल्ड मेथड असते मिक्स करण्यासाठी वगैरे, तसं कुठलीही झंझट नाही। तुम्ही कुठल्याही पद्धतीने कसंही हे मिक्स करू शकता। फक्त सर्व साहित्य एकजीव झालं पाहिजे, गुठळ्या न होता व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे। आता हे छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे। मस्त प्लेन असं आपलं बॅटर तयार झालं आहे, आणि छान फुललेलं फ्लफीही दिसत आहे। आता यामध्ये सगळ्यात शेवटी 1 टीस्पून म्हणजे 1 छोटा चमचा इतकं व्हॅनिला इसेन्स टाकलं आहे। नसेल, नाही टाकलं तरी काही हरकत नाही। आणि हे पुन्हा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ, म्हणजे आपलं बॅटर रेडी झालं आहे। आणि आज आपण सगळ्यांना बनवता येईल असा केक बघत आहोत, त्यामुळे आज आपण हा अप्पे पात्रात बनवणार आहोत। तुम्ही बॅटर बघू शकता, कन्सिस्टन्सी अगदी अशीच हवी, खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही। आपण जसं भज्याचं पीठ भिजवतो अगदी तसंच आहे। आणि इथे मी आता अप्पे पात्र घेतलं आहे, आणि याला आपण तेल लावून घेऊ। आणि हे मीडियम हीटवरती थोडंसं गरम करून घेतलेलं आहे। सगळीकडे आपण व्यवस्थित तेलाने हे ग्रीस करून घ्यायचं। आणि तुम्ही बघू शकता गॅस ऑन आहे। आता चमच्याच्या साहाय्याने हे बॅटर प्रत्येक आपल्या जे अप्पे पात्राचे जे मोल्ड्स आहे त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आणि हे मिश्रण फक्त अर्ध्यापर्यंतच भरून घ्यायचं आहे, खूप जास्त फिल करायचं नाही, कारण हे खूप मस्त टम्म फुगल्या जातात। तुम्ही बघू शकता आपण टाकतच आहोत, तोपर्यंत जे अगोदर टाकलेलं आहे ते फुललेही आहे, अगदी फुल झाले आहे, अगदी काठोकाठ वरपर्यंत फुगून आले आहे, तुम्हाला दिसत असेल। यावरती आता गार्निशिंगसाठी मी थोडेसे चोको चिप्स टाकून घेत आहे, थोडेसे पांढरेही आहे।
आणि थोडेसे चॉकलेटी रंगाचे देखील चॉको चिप्स माझ्याकडे अवेलेबल होते, ते टाकून घेतले आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, किंवा ड्रायफ्रूट्स टाकले किंवा टूटी फ्रुटी टाकली, काहीही तुमच्या इमॅजिनेशनने कसंही डेकोरेट करा किंवा असेही खूप छान लागतात. आता झाकण ठेवून फक्त 5 मिनिट लो फ्लेमवरती याला वाफ काढून घ्यायची आहे. अगदी 5च मिनिटात आपले कपकेक मस्त टम्म फुगले आहे. आता टूथपिक घेऊ आणि चेक करून बघू. हा सगळ्यात शेवटी टाकलेला होता, त्यामुळे मी अगोदर चेक केला. अगदी ड्राय आपली टूथपिक निघत आहे, म्हणजे अगदी परफेक्टली आपले हे कपकेक्स जे आहे किंवा आप्पे केक म्हणा, अगदी मस्त तयार झाले आहे. आणि हे छोटे छोटे चॉकलेट केक बघायला देखील खूप सुरेख वाटतात आणि खायला देखील. मुलं तर अगदी खुश होतील. तुम्ही बघू शकता अगदी सहज हे यापासनं वेगळे होत आहे. अगदी मस्त बॉलसारखे टम्म फुगले आहे. मुलांना बघूनच खूप आनंद होणार आहे. आणि इतके हलके आहे, तुम्ही बघू शकता चमच्याची देखील गरज नाही, हाताने देखील निघत आहे. अगदी सॉफ्ट आहे, खूपच हलके बनले आहे. या अगोदरही मी केकच्या रवा केक किंवा क्रिसमससाठी प्लम केक अगदी सोप्या पद्धतीने, आणि ओरिओचा केक, ओरिओ बिस्किटचा केक, अगदी सोपे केकचे प्रकार शेअर केले आहेत. ते देखील नक्की चेक करा. अगदी सहज कुणालाही बनवता येतील अशाच रेसिपी आपण आपल्या चॅनलवर पोस्ट करत असतो. आणि आजचा हा प्रकार तर गव्हाच्या पिठाचा हा केक आहे, त्यामुळे कधीही मुलांना देण्यासाठी दुसऱ्यांदा विचार करण्याची अजिबात गरज नाही, कधीही बनवून देऊ शकता. वाव, किती परफेक्ट. मागच्या साईडने देखील मस्त कुक झाले आहे आणि किती सॉफ्ट आहे, अगदी स्पंज सारखे. तर तोडून दाखवते, अगदी मस्त मजाच येणार आहे खायला. आणि इतक्या बॅटरमध्ये 1 कप गव्हाच्या पिठामध्ये माझे 29 ते 30 हे आपले कपकेक किंवा छोटे छोटे केक्स तयार झाले आहे. तुम्ही देखील नक्की बनवून बघा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच मस्त रेसिपी अगदी सोप्या घरगुती पद्धतीने बघण्यासाठी पूजाज मॅजिक किचनवर नवीन असाल तर लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.